श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रचारासाठी अवघे 2 ते 3 तास शिल्लक असल्याने उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागलेत। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी आज आपल्या मतदारसंघातील विनयनगर, हनुमान मंदिर, साईनाथ नगर, बापूनगर या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार दौरा केला। यावेळी उमेदवार वसंत गीते यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून मध्य मतदारसंघातून गीते हे 50,000 मतांनी निवडून येतील असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। महाविकास आघाडीच्या बाबत अख्खा नाशिक शहर, जिल्हा, अख्ख्या महाराष्ट्रात महाविकासचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्याचप्रमाणे मध्य नाशिक मध्ये आपण बघताय की काय उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे वसंत गीते यांना मिळतोय। मतदारांना आव्हान आहे की 20 तारखेला सगळ्यांनी घराबाहेर पडून या जातीवादी शक्तींना संपवण्याकरता, या नशा वाढवणाऱ्या या इथल्या जातीवादी लोकांना संपवण्याकरता, ड्रग्ज मुक्त नाशिक करता आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि या महायुतीच्या लोकांचा पराभव हजारो लाखो मतांनी झाल्याशिवाय हे शहर विकासाची, या शहरात विकासाची गंगा वाहणार नाही। आपण बघितलं वसंत भाऊवर बेहद लोक खुश आहे आणि नाशिक शहरातील जनतेला बदल हवा आहे आणि 1001% वसंत गीते हे 50,000 मतांनी मध्य नाशिक निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मतदारांना इतकं आव्हान आहे का सकाळी 7 वाजेपासून मतदान करा, मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे असं मध्य नाशिककरांना मी आव्हान करतो। नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय की आता हे नाशिक शहर ड्रग्ज मुक्त होणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच खंबीर असू आणि भाऊ नेहमीच आम्हाला सगळ्यांच्या पाठीशी राहतील अशी या सगळ्यांची भावना आहे। आम्हा युवकांना नक्कीच आमचं भवितव्य चांगलं घडवायचं आहे, त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या युवकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला येणारा काळ हा आमच्या भविष्याचा चांगला असेल, त्यासाठी आम्ही नेहमीच वसंत भाऊच्या पाठीशी राहू। भावना काही नाही, प्रचंड मतांनी निवडून येणार तर आहेत, परंतु ड्रग्ज मुक्त नाशिक आणि गुंडागिरी नाशिकची संपवण्यासाठीच आमची सगळी उमेदवारी आहे। विजन आपल्याला सगळ्यांना माहित आहे, या शहरामध्ये मी महापौर होतो, आमदार होतो। मतदानाला बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा। याच्यानंतर या नाशिकमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वांनी आघाडीला मतदान करावं अशी मी विनंती करतो। या प्रचार दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।